खास करून जे मेसेज येत आहेत किंवा जे फोन येत आहेत त्याच्यामध्ये महिला वर्गांचे प्रश्न असतात, की आम्हाला घर बसल्या नियोजन कसं करायचं? आता एक लक्षात घ्या, की ज्या गृहिणी आहेत आणि ज्या लेकरं-बाळं सांभाळून आपला अभ्यास पण करतायत, अशा माझ्या भगिनींसाठी मी थोडक्यात एक अभ्यासाचं नियोजन सांगतो. आता नियोजन हे आम्ही सांगण्यापेक्षा तो तुमचा पार्ट असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. परंतु शिक्षक कशा करत असतो, काही ना काही मार्गदर्शन करण्यासाठी असतो. म्हणून आज मी या ठिकाणी महिलांसाठी खास करून नियोजन सांगतोय. लक्ष द्या बारकाईने जरा. पहा, तुमच्याकडे मेजर विषय या ठिकाणी आहेत, ते म्हणजे मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि बाकीचं उरलेलं काय आहे सांगा, GS आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये, जर तुम्ही अभ्यासाचा जर विचार जर केला, तर तुम्हाला हा जो पार्ट आहे मराठीचा, हा मराठीचा पार्ट तुम्हाला कव्हर करायचा आहे साधारणतः 1 महिन्यामध्ये. 1 महिन्यामध्ये तुम्हाला 2 तास अभ्यास जर तुम्ही मराठीचा केला, तर मराठीचा तुमचा विषय डोक्यातून बाहेर जातो. म्हणजे साधारणतः तुम्हाला दररोज मराठीसाठी 2 तास द्यायचे. पण याच्या जोडीला तुम्हाला जो विषय घ्यायचा आहे, तो घ्यायचा आहे तुम्हाला कोणता? इंग्रजी नाही घेता तुम्ही दुसरा एखादा विषय घ्या, छोटा, गणित. मग समजा हा इंग्रजीसाठी आपण अर्धा पाठ सोडला, मग या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचं? गणित घ्यायचं. मग गणितासाठी तुम्हाला अवघड विषय म्हणून 2 तास द्यायचेत आणि 1 महिन्यामध्ये तुम्हाला परत गणित काय करायचे? कंप्लीट करून टाकायचे. म्हणजे तुम्हाला मराठी जोडीला गणित 2 तास झाले, त्यानंतर मराठी 2 तास झाले, या ठिकाणी मराठी घेतलं, झाले तुमचे 4 तास. आणि मग तुम्हाला या छोट्या विषयातला, आता समजा ही बुद्धिमत्ता आहे, या छोट्या विषयामधला कोणता पण विज्ञान किंवा कोणता तरी एक विषय घ्यायचा आणि त्याला 1 तास द्यायचा. म्हणजे तुम्हाला या छोट्या विषय, समजा विज्ञान घेतला तर छोट्या विषयासाठी तुम्हाला काय करायचं? 1 तास द्यायचा आहे. म्हणजे दिवसाचा तुमचा अभ्यास झाला पाहिजे कमीत कमी 5 तासांचा. आणि याच्यामध्ये आणखी एक विषय आहे, तो म्हणजे करंट. करंटसाठी तुम्ही दररोज अर्धा तास या ठिकाणी देणं आवश्यक आहे करंटसाठी. म्हणून अभ्यास करताना तुम्हाला दररोज 5.5 तास अभ्यास करायचा आहे. कारण गृहिणीला घर सांभाळून जर तुम्हाला अभ्यास करायचा झाला तर 5.5 तास तुम्हाला काढावेच लागतील. याच्यापेक्षा 2-3 तासात तुम्ही जर अभ्यास करून तराटे होण्याचं स्वप्न पाहत असाल तर ते शक्य नाही. कारण तुमचा मेरिट आहे साधारणतः 80 ते 85च्या दरम्यान, 80 ते 85 दरम्यान हे मेरिट तुम्हाला या ठिकाणी कव्हर करायचे. मग मार्क्स तुमचे कुठं नाही गेले पाहिजे, मार्क्स तुमचे गेले नाही पाहिजेत मराठीमध्ये, हा विषय तुमचा पैकीच्या पैकी आला पाहिजे. इंग्रजीमध्ये जर तुम्हाला पोस्ट हवे असेल तर मिनिमम तुम्हाला 20 मार्क्स तर या ठिकाणी हवे आहेत. मराठीला पैकीच्या पैकी मार्क्स, इंग्रजीमध्ये या ठिकाणी तुम्हाला 20 मार्क्स पडले तर 5 मार्क्स त्या ठिकाणी घालवायला चान्स आहे. मग गणित बुद्धिमत्तेमध्ये इथं ॲक्युरसी असते. इथं प्रश्न सोडवताना इथले मार्क्स असे अंदाजे नसतात, ते कॉन्क्रीट मार्क्स असतात, ऑब्जेक्टिव्ह असतं. तुम्हाला जोर द्यायचा आहे 2 विषयावरती, म्हणजे इथं तुम्हाला साधारणतः 23 तरी मार्क्स पाहिजेत. एक एक प्रश्न गेला दोन्हीचा तरी चालेल. या पद्धतीतून तुम्ही जर गेले, सुरुवातीला मराठी 1 महिन्यामध्ये करून घ्यायचं, त्यानंतर त्याच्या जोडीला गणित घ्यायचं, 1 महिना संपल्यानंतर इंग्रजी घ्यायचं. जोपर्यंत परीक्षा येत नाही तोपर्यंत मात्र तुमचं इंग्रजी चालू राहिलं पाहिजे. त्याच्या जोडीला गणित संपल्यानंतर बुद्धिमत्ता घ्या आणि बुद्धिमत्ता घेतल्यानंतर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेनंतर हे बारीक बारीक जे विषय आहेत ह्या विषयांच्या बरोबर हे करायचे. म्हणजे तुम्हाला दिवसातून 3 विषयांचा अभ्यास करायचा आहे. 3 विषय कसे? साधारणतः मराठी घेतलं त्याला 2 तास, त्यानंतर गणित घेतलं त्याला 2 तास. गणित जर 2 तास जर तुम्ही जर केलं तर 1 महिन्यामध्ये हा विषय सुद्धा संपतो तुमचा. त्यानंतर तुमचं एखादा छोटा विषय घेतला विज्ञानसारखा, तर या ठिकाणी त्याला 1 तास द्यायचा. हा विषय 8 दिवसात तुमचा संपून जाईल. कारण विज्ञान हा विषय थोडा आहे, तुम्हाला बेसिक सायन्सवरती, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रावरती तुम्हाला प्रश्न येतात. हे संपलं, 5 तास झाले की करंट तुम्हाला एक अर्धा तास द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे दररोजचे 4 विषय घेऊन जायचे. तर 1 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये तुमचा हा विषय संपल्यानंतर त्याला अशाच प्रकारे इंग्रजी घेऊन परत बुद्धिमत्ता घ्यायचा आणि एक छोटा विषय घ्यायचा. आणि बारके बारके जे विषय येतं हे मोठे संपले की मग त्याला जोडून बारके विषय घ्यायचे छोटे छोटे. आणि शेवटचे 15 ते 20 दिवस फक्त रिव्हिजनसाठी तुमचं राहिले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे तुम्हाला येतं आहे त्याला खून करू नका, पण जे तुम्हाला अवघड जातं आहे त्याच्यावरती लाल फेराने खून करायची. जे आपले कन्सेप्ट क्लिअर नाहीत त्याच्यावरती लाल खून जर तुम्ही जर केली तर मी तुम्हाला 100% सांगतो, वाचताना फक्त तुम्हाला तेवढाच टॉपिक वाचायचा आहे, बाकी दुसरं काही वाचायचं नाही नंतर. हे जर तुम्ही जर हे नियोजन जर पाळलं तर मला असं वाटतं
सकाळी पहाटे उठून 2 तास, दुपारी 2 तास आणि संध्याकाळी 1 तास आणि परत रात्री उशिरा अर्धा तास, अशा प्रकारे 5.5 तासांचं तुमचं नियोजन पाहिजे. आणि जे विद्यार्थी खूप सारे म्हणजे वेळ आहे त्यांच्याकडे, त्यांनी मग 7-8 तासापर्यंत जरी केलं तरी चालेल. पण खास करून गृहिणीसाठी कमीत कमी 5.5 तास तुमचा अभ्यास होणं आवश्यक आहे. याच्यापेक्षा कमी मात्र चालणार नाही, कारण तुमची कन्सेप्टला क्लिअर होणार नाही, अभ्यास पण होणार नाही. आणि जो तुमचा विषय, त्या विषयाचे पॉईंट्स लिहून घ्या. समजा मराठी तुम्ही या ठिकाणी लिहून घेतला, तुमचा तो टॉपिक झाला की खून करून ठेवायची, अशा खुणा करायच्या. ह्या खुणा केल्याने काय होईल की तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की माझं काय राहिलं आणि काय वाचायचं बाकी आहे माझं आणि काय वाचलंय मी. त्याच्यानंतर तुम्हाला एक पूर्णत्व येईल त्याच्यामध्ये. मी खुणा केल्यात माझं काही, आणि काय होतं कधी कधी ह्या राड्यामध्ये संपूर्णपणे एखादा विषयच राहतो अभ्यास करायचा, आणि त्याच्यामुळे खरा घोटाळा होत असतो. तर हे नियोजन फॉलो करा आणि तलाठी व्हायचं स्वप्न आपलं तलाठी फॅक्टरीवर या ठिकाणी तुम्ही साकार करा. आम्ही त्याच्यामध्ये लेक्चरबरोबर त्या लेक्चरच्या PDF, त्याच्यानंतर हँड रिटन नोट्स, त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, त्याच्या मागे त्याच्यावर काय काय विचारले आणि संभाव्य प्रश्नपत्रिका, असं एकाच लेक्चरमध्ये ते सगळंचे सगळं आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. त्याच्यामध्ये दिलेले. तर आता हे येत्या 8 दिवसापासून हे सगळं लागू होईल, म्हणजे 2-3 दिवसातच लागू होईल. तर याचा तुम्हाला 100% फायदा होईल. आणि तलाठी फॅक्टरीमध्ये शिकवणारे सगळे शिक्षक अनुभवी आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो गॅरंटीने, यावर्षी रेकॉर्ड ब्रेक निकाल मीच लावणार. कारण का, माझ्यावरती जो प्रचंड विश्वास महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी तलाठ्यासाठी टाकलाय, तो विश्वास सार्थ करण्यासाठी मला पण काही आहे की नाही, मग मीही त्यात ताकदीने तुमच्यासाठी उतरलोय. आणि गेल्या 1.5 महिन्यांपासून सकाळी 6:30चं लेक्चर मी घेतोय. एकही दिवस मी लेक्चर मिस केलेलं नाही. माझा टायमिंग कुठे गोंधळ झालेला नाही. तर सकाळचं लेक्चर हे पाहून घ्या आणि आम्हाला असं सहकार्य करा. आम्ही तुम्हाला सहकार्य करू. धन्यवाद.